नागपुर में हुई हिंसा के पीछे फडणवीस मंत्रिमंडल के कुछ मंत्रियों के विवादित बयानों का हाथ होने का गंभीर आरोप पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने लगाया। अकोला में मीडिया से बातचीत के दौरान उन्होंने मुख्यमंत्री से मांग की कि वे अपने मंत्रियों को समझाएं। उन्होंने विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के नेताओं के बयानों पर भी सवाल उठाए। देशमुख ने कहा कि पहले नागपुर में शांति स्थापित होनी चाहिए, फिर राजनीति होनी चाहिए। कालची जी घटना आहे ती अतिशय दुर्दैवी घटना आहे, पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने अतिशय चांगल्या पद्धतीनं संयम राखला. सर्वांनी अतिशय चांगलं जनतेने सहकार्य केलं, त्याच्यामुळे परिस्थिती अतिशय लवकरात लवकर आटोक्यात आली. पण अशा ज्या घटना घडतात याच्या मागे कारण काय हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला माहित आहे की सरकारमधलेच काही मंत्री जसे नितेश राणे सारखे सातत्याने वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतायत. मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला, आता होळीच्या वेळेस त्यांनी विषय काढला झटका मटन आणि खटका मटन. नंतर आता बजरंग दलनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की जी औरंगजेबाची जी कबर आहे ती जर राज्य शासनाने औरंगजेबाची कबर जर काढली नाही तर मग आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू. अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलनी त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलं आणि याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण होतं, अशा प्रकारच्या घटना होतात. त्याच्यामुळे राज्य शासनाने त्यांचे जे मंत्री आहेत ते द्वेष पसरवण्याचं काम किंवा समाजामध्ये मतभिन्नता निर्माण करण्याचं काम करतात. त्यांनी समज दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वक्तव्य करून चांगलं जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्याला खराब करण्याचं काम त्यांनी केलं नाही पाहिजे. अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना खडसावलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये हे सांगितलं पाहिजे.